येऊ द्या आबा. कुम संगतीन माझ्या तू येशील का कुम संगतीन माझ्या तू येशील का दुसऱ्याचा बांधा आबा राव. तू सांगतो मग मी घर भरती लोकांच्या अलीकडे मारत पडा अलीकडे. कुम संगतीन माझ्या तू येशील का आबा तुम्हाला जमतंय का? कमी देऊ ट्रॅक्टर. काय घ्यायला नीट नागरा तर येतं का तुम्हाला दुसऱ्याचा बांध मोडताय? काय खाली इकडे काय थांबले का? आबा इकडे इकडे थोडं इकडे आबा. बरोबर बरोबर आहे बरोबर आहे. असं असं अरे ढगाला लागली के पाणी थेंब थेंब दे ढगाला लागली के पाणी थेंब थेंब दे मध्ये मध्ये येऊ नको चालतील. आता जमलं आबा आता जमलं. आता एक नंबर आबा. मला बाजूला जा. बाजूला हो बाबा मगतील येण्यावर चाललं आबा आबा खाली आबा खाली आबा खाली खाली या लवकर लवकर. काय झालं सावकाश मध्ये मध्ये येतोय सकाळ धरणं तुला आबा या लवकर. अरे मला काम मी करू देतो मला जाण्याला का काय डोक्याला ताप केलाय जोर. अरे काय रे सारखा भागा मध्ये येतोय रे तो. आबा खामकी पाहिजे अवघड चालला का गाण्या. अवघड झालं आबा. अहो 2 दिवसावर नागपंचमी आली तुम्ही नागाचा मर्डर केलाय नागिनीच्या. अरे मरण नाही रे नकळत झालेला का गाण्या ती. अहो नकळत कुठला हे कुठला काय झाला नवीनच नकळत मर्डर केलाय तुम्ही मर्डर. आयला पण गाण्या तिचा नवऱ्याचा मर्डर केला नागी सोडलं का मला. हा बा तिने काय तुमचा चेहरा बघितला आबा. तेवढं आहे का तिथं नाही माझा चेहरा बघितला. हा पण होय आबा तिने तुमचा ट्रॅक्टरचा नंबर तर नसेल बघितला नागाने. बाळा नागिन कुठे काय नाग कुठं शाळेत जातो रे. हा तेवढं बे आबा नागाची काय एवढी स्मरणशक्ती नसती. पण गाण्या माझा अंग लागलंय थरथर कापायला आता. घरी जाऊ चला. शंकराला सांगू ट्रॅक्टर बिक्टर आणायला ते आणते आबा. जाऊ दे गाड्या. मला चल काय मला ब्याव दाखवू. आबा एवढ्या गरम आहेत राव आबा तुम्ही राव चादर घेऊन बसलाय आबा. ओ आबा या चेअरमन साहेब अध्यक्ष बसा. पंचायतीत आलेले बाबा. बिघडले काय आबा? चेअरमन साहेब तब्येत नाही बिघडली माझं नशीबच बिघडलंय का आता काय तुम्हाला सांगू उपयोग आहे. काय झालंय नेमकं? अहो झालं काय विचारता अध्यक्ष चेअरमन. सकाळी आबा नांगरट करत रानात सर्टिफिकेट मारत होतं. हा आबाच्या ट्रॅक्टर खाली एवढा बडा मोठा नागराव याला की राव. आता काय सुट्टी नाही घेतला नाग मारलाय मी अध्यक्ष. आबांना मी सांगते नागाची काय स्मरणशक्ती असते का पण आबांनी घेतलंय मानाव. नाग नाही सोडत मला. आबा वाघासारखा माणूस पण मांजरासारखा मुटका मारून बसला तुम्ही रागात. पटतं का तुम्हाला ही? अहो अध्यक्ष चेअरमन असं काय म्हणताय. वाघाला जरी सापाची भीती घातली का नाही ती सुद्धा राव शिळी होते आणि आबा तर माणूस आहे. ए धन्या तू काय नेनले पाजू नको मला गप बस तू. बाबा तुम्ही कळालं नाही कळलं आम्हाला. तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतंय आता तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. विश्रांती घ्याच. ठीक आहे आता आबा घ्या तब्येतीची काळजी. निघतो आता आम्ही येतो. घ्या तब्येतीची काळजी घ्या. दवाखान्यात बिवाखान्यात या. चल गण्या फॅन बंद कर मी झोपतो गड्या आता. आबा झोपा तुम्ही पण मी फॅन बंद करतो. आबा काळजी घ्या मी पण येतो आबा. हो चेअरमन आबा लय बिले राव. काय सापाला कुठे एवढं भीती चिंबरले मेंबर आहे काय ती? बघा ती मेंबर म्हणायच्या लायकीच आहे का? असू दे आता लोकांनी बी कोणाला निवडून देतात काय करतात. असू दे चला. आलं आलं खाली. हा वर कर जरा थोडं वर. अरे अजून वर. आलं खाली वर चल. मेंबर का काय करताय? उडवतो या काय उडवताय? उडवायला दोरा लागतो. दोरा कुठे आहे? पतंग तरी कुठं आहे. बघा हे चेअरमन हे असलं मेंबर येड चाळ करते आणि लोक बी असल्याच येडांना निवडून देते. काय खरंय अवघड आहे. ती तसलं बोलायचं नाही. मला गावानं निवडून दिलेला कार्यकर्ता आहे मी. मग गावाकडे आहे का लक्ष आपलं? हा अहो गावाकडे आबा बघल. हो असू दे अहो अध्यक्ष तुम्ही तरी शांत घ्या.
जाऊ दे, कशाला वाद वाढवताय? काय बघ- परिस्थिती बघताय ना तुम्ही, आपण समाधानात या. अहो मेंबर तुम्हाला कळतं का आपण सुज्ञ नागरिक आहे गावाचं. हा आबा बरोबर आपण पण लक्ष द्यायला पाहिजे. एक तर आबाचं काय झालं तुम्हाला माहितीये का? काय झालं या आबाचं काय झालं आता कसं सांगू तुम्हाला, मला सांगू वाटत नाही. चेअरमन काय झालं या आबा नांगरत होते त्यांच्या रानात. हा नांगरताना त्यांच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली निघाला साप. हा त्या साप मेला त्यांच्याकडून. हा का? बेलत आबा. हा त्यामुळे ते आजार आहेत तोपर्यंत लक्ष द्या तुम्ही गावात, असं आमचं म्हणणं आहे. बाकीचं काय आहे तेव्हा? आजार आहेत का हा, मग म्हणजे असं काय? झोपूनच आहेत का चेंबरला तर राहू. हा का? आम्ही बघून झालो ना. म्हणजे तुम्ही बघून आला तिकडं हो. नाही तर फिरत ही नाही तर काय नाही तर नाही नाही नाही. बर बर वाघासारखा गडी पण चिंबरल्यामुळे जरा शांत आहे. चालतंय मी पण जाऊन त्यांना भेटून येतो मग मी हा, जावा. हा, जातो मग मी पण आबाला भेटाय सापाला बघून आबा एवढा चिंबारला या माझा जर आबाला नाग दावला तर आबा 6 महिने कोंब्यातच जाईल. आता गट नेत्यांकडे जातो आणि तिथं नेत्यांकडे गेलो का नाही की मग नेत्यांना सगळा विषय सांगून ना त्यांना आबाला धावतो तर काय गमत आहे ते आता जातो. आयला नेते इथं बसलेत काय कोणाचे ग कोणाचे हे सुंदर मासे कोणाचे कोणाचे ग कोणाचे हे सुंदर हो नेते काय करताय मासे. अहो या मास धरतोय कुठं आहे ते मला मासं? मासं कुठं आहेत? कुठे पाणी तरी आयला काय नेते माझ्याला मारताय राव. मी कशाला आलोय माहित आहे का इथं तुमच्याकडे? बर बोला की अहो तुम्हाला माहित झालं का काय काय बरं काय हा? काय गावात? विषय काय विषय ऐका आबाच्या खाली साप दिसला आंबा चिंबारला येता लय बी हाय गाव तर 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 असा उडतोय नि का आता हो का हा. आपल्याला एक संधी हा लय बी आलाय का लय बेलाय म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढा त्याला बेला. इतकी भीती घालायची आता तुमचं हा. काम इतकी भीती घालायची हा. की लघवी झाली पाहिजे अहो लघवी नाव दुसरा पण विषय होईल नेते आणि ह्याच्यातच एक कार्यक्रम करू त्याचा हा एक कार्यक्रम असा करू त्याला घालूच अहो आता मेंबर काय डोकं लावतो ती बघा तुम्ही आता काय करा तुम्ही चला बघता आता माझ्या संग आपण एक काम करू एक हा. प्लॅन करू हा तुम्हाला एक फटाफट 44 हा. अशी आयडिया सांगतो हा. त्या आयडियात त्या आबा गेलाच म्हणून समजायचं चला राव करू आपण विषय चला आबाने लय मनाव घेतलेला का त्या सापास कळा ना. बरं का मेंबर हा ही जी आपल्याला बातमी कळलेली आहे, हा ती एकदम रिअल खरी आहे ना? नेते तुमचा माझ्यावर काही डाऊट आहे का तसं नाही मला म्हणायचं तुम्ही नीट कन्फर्म करा की बाबा ही बातमी खरीच आहे का हा. नाहीतर आपल्याला खोटी बातमी लागली तर आपण उगाच ही का व्हायचं बर बर मग त्याला आयला confirm- ती आबाचा चांदा गाण्या दिसतोय हा 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 हा. ओ गणुशे शेठ राव मेंबर गणू शेटाच. अहो काय आदतला माणूस आहे तुम्ही आपल्या हाय हाय बोला की काय विषय. ऐका की आम्हाला ऐकाय मिळेल ती खरं आहे का खरं आहे राव. नक्की विषय नक्की सांगा की म्हणजे नेमकं काय झालं काय आम्हाला कळलं पाहिजे हो, काय झाला विषय की आबा सकाळी नांगरट करत होते घरची. बरोबर. आणि टायर खरं राव नग गावला राव आबाच्या. हो का राव मेला राव. तिचा आबांनी लय टेन्शन घेतलंय. आबा हातोरणात आहेत राव. त्या टेन्शन मध्ये मी निघालोय जरा. लय गाव मारल्यात काय आबा आता काय राव आता एवढा मोठा साप मेलाय राव. नागपंचमी 2 दिवस लका, 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 माणूस लका. घेणार की राव टेन्शन थोडं. अवघड झालं राव पण नेते आपल्याकडे एक माणूस आहे तुम्ही काय करा गणुशेठ आबाला घेऊन गावात चावडीवूया परफेक्ट काम करू आपण या तुम्ही. आबाला ती ठणठणीत बरं करणार. एकदम बरं ठणठणीत बरं आबा उठून पळायचं लागेल खरं का? इतकं हो बरं झालं मेंबर अध्यक्ष गटनेते तुम्ही लय भारी काम केलं. तुम्ही घेऊन या येतो. तुमचं काम करू आपण पाराव घेऊन या आबाला घेऊन घेऊन या हो चला चला नेते काय का नाही खरं आता आता खरी खून पटली मला बरं का हा. आता मला पटलं आता आपण काय करूया बरं का ह्यो पुढचा कार्यक्रम काय नियोजन करायचंय त्याचं व्यवस्थित नियोजन करू चला की बाबा आहे की आपल्याकडं बाबा हा बाबा बाबा तुम्ही म्हणताय पण ते कसं बाबाचं कसं काय करायचंय परत तुम्ही माझ्या संग चला मी तुम्हाला सगळं नियोजन सांगतो बरोबर होईल ना पण व्यवस्थित अहो, एक नंबर होणार चला तुम्ही चला आता चला चला त्या गावात राव नेत्यांना बघितलं इथं येऊन बसले तर हो नेते अहो इथं येऊन बसलाय अहो तुम्ही. मेंबर कुठं होता तुम्ही तुम्हाला शोधतोय राव तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहत जा की तुम्हाला काय काम करायला लावलं तुम्ही बाबा बघायला लावलं होतं अहो बाबा बघितला होता मी काय बरं. पण बाबानं ठोय केलं पिऊन पडलाय बाबा आपला आणि फोन पण उचलला आणि काहीच नाही आता काय करता येईल मेंबर अवघड झालं राव हे मग हे लय अवघड झाले तुम्हाला एक काम दिलं तरी तुम्ही नीट करू शका ना म्हणल्यावर अहो करतो तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात तुम्हाला कसं सरपंच करायचं राव काय अवघड करून ठेवले तुम्ही अहो नाही तुम्ही ऐका तुम्ही काय पण करा पण हो का ही मी जी सांगितलंय तुम्हाला कामगिरी करायला ती तुमची कामगिरी झाली पाहिजे कसल्या परिस्थितीत अहो होतोय तुम्ही टेन्शन आणि बिलकुल घेऊ ही नका बघा, हे तांत्रिक बाबाचा शोध लागलाच पाहिजे तू ओके करतो तुम्ही तुमच्याकडे बिलकुल काम- कुठलं टेन्शन घेऊ नका तुमच्यावर जाता सगळं आहे अहो तुम्ही बघा. माझ्यावर आहे की मी
तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका, बसा तुम्ही इथं आता. लवकरात लवकर तुम्ही बघा. अहो 100% काय नाही विषय, तुम्ही बसा आधी आणि इथं तर. तांत्रिक तेव्हा आपण बाबाला- काढू मार्ग, काहीतरी बसून मार्ग काढू. तांत्रिक बाबाचं तेवढं बघा गाडी नाही तर लावतो लय अवघड. नियोजन राव, मी सांगतो की तुम्हाला कसं करायचं, काय करायचं ते. बरं काय झालं? इथून किळी काय करते इथं? दोन बकर काहीतरी प्लेन शिजतो 100% आपल्याला ऐकावं लागेल काय चाललंय ते. चल चल लगेच चल. तबासे शेण घेऊन त्याचा आवाज येतोय, त्याला उचल मागे. बर का मेंबर, कसल्या परिस्थितीत तुम्हाला सांगितलेली कामगिरी करायची, कसल्याही परिस्थिती एवढ्या एका दिवसात आबाचा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला. आणि त्यांचं पटांगण कसं झालं पाहिजे, आबाचं पटांगणच होणार. कडकडणी करायचे पटांगण. आणि कसल्या परिस्थितीत आजची आज तुमच्याकडून हे काम आणि झालंच पाहिजे, ध्यानात ठेवा. अहो करतो मी काम, ती बोवान आपल्याला दाखा दिला हो. बोवाचं तुम्हाला एक बोवा सापडत नाही. अहो काय माझ्याकडे भरपूर माणसं आहेत. हे बघा, तुम्हाला जर सापडत नसेल कोणी तर तसं मला सांगा, माझ्याकडे भरपूर माणसं आहेत, मी माणसांची लाईन लावीन. अहो नेते तसं बोलू नका, मी तुमचं काय धरू ती सांगा. काय धरू नका, बोवा धरा. बोवा लवकरात लवकर सापडला तुम्ही पाहिजे. नियोजन करतो का? कसल्या अरे हे काय झालं, अरे हे काय झालं, अरे हे काय झालं, अरे काय करताय तुम्ही, आम्हाला सांगा अरे काय प्लॅन होता तुमचा, काय सुचत होता बरं? डेंजर माणसं आहेत बाबा, हा, मग? अवघडच आहे. आपा आवाज देते ती, येते आवाज? ती. अहो आवाज दिला तर प्लॅन कसा काढायचा आम्हाला? दस्तक बिस्तक काय देता येते का नाही तुम्हाला मागणं येताना. दस्तक इथं तिथं देत नाही. ए, नका मार चाल रे एखाद दिवशी तुम्ही माणसाला हा, मार चाल नका माणसं. बरं, ते जाऊ द्या. ते काय चाललं तुमचं आम्हाला? तुमचं काय चाललंय? नाही काय कारस्थान नव्हतं काय? अहो ते चाललं होतं, ते आबांचं कळलं होतं आम्हाला. होय, होय. त्याच्याबद्दल ते त्यांच्या ह्याच्यासाठी चाललं होतं, शांतीसाठी. तुम्ही आम्हाला शाळा शिकवू नका. हा. बरं तुमचं सगळं आम्ही ऐकलंय आणि लय बनकडीत आम्हाला पटवण्याच्या करू नका. हा, काय? काय? भले भले आम्ही पास दे काय तुम्ही आमचं नाद बी करता, तुम्ही सांगताय का हो आबाकडे? आबाकडे कशाला इथं, आपण कशाला येतो बा? आपण कॉम्प्रोमाइज करू इथं. तुम्हाला काय पाहिजे सांगा. मला काय पाहिजे ते बोला. कॉम्प्रोमायझन नाही, हा. ही पाहिजे पहिल्यांदा हा, हे- आणि परत बघू कॉम्प्रोमायझन. ती काय आहे, दिलाची राणी तुमची. दिला की राणी, गं, गं. बर म्हणजे अगोदर पासूनच मला माहिती होतं तुम्ही काय मागणार. हा, होय. हे बघा, आम्हाला सहकार्य करचाल का. सहकार्य? तुम्हाला पाहिजे पाहिजे ते आम्ही दोघ जण पुरवतो. हे अहो तिकडं गुलाल तिकडे आम्ही आम्हाला सहकार्य करायचं. आम्हाला एक बोवा पाहिजे, तांत्रिक बोवा. हा, तांत्रिक बोवा तुम्हाला सापडेल का. ए, तुम्ही आधी आम्हाला सांगा हे बुवा कशाला पाहिजे तुम्हाला नेमकं? हे बघा, काय माहितच नाही बे अजून. हे, आम्ही तिकडे टाकून निवांत होतो. त्याच्यामुळे ऐका, आम्हाला काय माहिती. मी सांगतो सांगा. काय हा. काय आलं सकाळी आबा नांगरत होत, कोणाची रान आबाचं राज होय म्हणलं रान कोणाची? नांगरत होत. हा, असं. मग त्या नांगरटीत का नाही हा, नाग कोणाच्यात? कुणाच्यात नाही, रानात आबाच्या. आवाज राहण्यात नाग होतं होय, मग आबाखंड मर्डर झाला. कुणाचा? त्या नागाचा. नागाचं झालं होय. नागाचा मर्डर झाला. नागिन आबाच्या माग लागली. मागच होय. आबाने कसा खाली गेली वली, काय? खाली वली घरातनं बाहेर निघना. खाली वली खाली वली आबा बेलाय, आबा बेलाय. वाघासारखं वाघ इथं पाक मांजर झाली. वाघाची बाग घरातनं बाहेर निघा, अख्खं गाव जातोय बघायला. आबा कामरून घेऊन घरातनं बाहेर नाही. कार्यक्रम संपला आबाचा आता. संपला होय. हा, त्यासाठी त्यांना दिवृषी एक पाहिजे, मग ती मांत्रिक बुवा पाहिजे. पण मला काय म्हणायचं मेंबर, तुम्ही आबाची एवढी काळजी कशाला घेता? अहो सरपंच आहेत ते आपल्या, मग काळजी पाहिजेच ना आपल्याला. गावचं सरपंच आहे पण तुमच्या फायद्याशिवाय तुम्ही कुठलंच काम करू शकत नाही. तुम्ही सांगताय का जाऊ आम्ही आबाकडे? हिथं कुठं तरी गोड पेड खाताय. खरं सांगा नेमकं बुवा कशासाठी पाहिजे तुम्हाला? बरं का आप्पा, बुवा आपल्याला ह्यासाठी पाहिजे. आपण आबाला वरीसभर घालवण्याचाच प्रयत्न करतोय. हलवले का? हा, आबाचा विषय झाला का नाही हा. की आबाचा तो गाण्या काय करणार आहे तवा. मग आमची बाजू होय.
मेंबर सरपंच झाले आप्पा मेंबर मेंबर आप्पा मेंबरला बघतो तुम्ही मेंबर व्हायचं असलं तर आप्पा ते भुवा नावा लागल. आणायचंय तुम्ही दोघांनी. डोकं चालवा. थोडा व्यायाम करायचं का म्हणजे तुम्ही कसं पण डोकं चालवा. तुमच्या दोघांकडे काम आहे. व्यायाम करू म्हणजे आपण पडचाल थांबा आता जरा दमानी जावा. दमानीच असते आम्ही काय करायचं बरं बघा. अरे दमानी चाला. काय विषय? अरे माझ्याकडे का बघताय बाबांनो? आयला वेबर बुवा कस काय शब्द आपलं घटन येत गटनेत्याचा बुवा अरे काय तुमच्या डोक्यातनी पाणी झाले लखानू? नेते अरे नेता आहे मी. हे आपण शिंग्या म्हणतोय ती बराबर आहे. बस बस आलं का बस लक्षात? काय बराबर आहे म्हणताय राव? माझ्याकडे बघा तरी काय मी बुवा शोभतोय का तसं? ऐका तुम्ही हा. तुम्ही ऐका काय हा. कारण बुवा ना ही आपल्या बोलणारा माणूस आणि आपल्या जवळच पाहिजे. दुसरा बुवा बरोबर. काय चालायचं आपल्याला. ऐका की. मेंबर हा. तुम्ही म्हणताय ती मला थोडं थोडं वाटतंय बर का? आणि ओळखू सुद्धा येणार नाही असं तुम्हाला बनवणार. तुम्ही? तिथं नेते आहे असं कळणार सुद्धा नाही कोणाला असं बघा आपण बनवू, हा. नाही तर फस गमत करचाला माझी त्रेता तिरपीट उडवून टाकचाल. मेंबरवर विश्वास आहे ना तुमचा. विश्वास असून काय जुळलं पाहिजे जमलं पाहिजे. अहो, करू आपण नियोजन बरं. पारव्याचा कावळा केलता मी पारव्याचा कावळा? खतरनाक माणसं आहेत राव तुम्ही. कोणी खतरनाकच्या मूर्ती आहे ती. खतऱ्याचे खिलाडी आहेत राव ही. मग शोध लावायचा तुम्हाला बुवा करायचा आपण. हो 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 चाल कुठं काय कोणाला बोलायचं बोलू नका. नाही नाही हा नाही चला विचारल्याशिवाय कशाला सांगतोय चला. विचारल्याशिवाय नाही आम्ही सांगतो. अध्यक्ष तुम्हाला कशासाठी बोलवून घेतले माहितीये का मी? कशाला? अहो ती मला मेंबर हा. ती गटनेते नाहीत वे हा 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 3-4 वाजता येताना मी मला भेटलो वाटत. हा. अरे राव त्यांना या आबाचा विषय कळलाय. अरे मी सकाळी मेंबरला बोललं की झालं. होय का? हो बोललो. हा ती त्यांना विषय कळला की ती म्हणली ती झाले ती खरं आहे का? म्हणलं खरंय, पण म्हणलं राव आबाला थंड वाजून बिजून म्हणजे आबाची बेकारी झाली म्हणून. बर ती राव मला म्हणली की एक गावात बाबा आलाय कुठला तरी. बाबा. बाबा म्हणजे महाराज बिराजतून आला असं. हा 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 ती म्हणली राव अशी माणसं झटक्यात नीट करतो. होय का? बाकी राव आपल्याला उकाडता येईल राव. आबा बघा अंगावर घेऊन झोपले, आपण फॅन लावून बसली राव. बेहून चेंबरला मोकार वाघासारखा माणूस आपला राव. दाण्यावा वेगावचा. अध्यक्ष उठवा आबाला. बरोबर. आबा हो आबा घेऊ नका आबा. अध्यक्ष 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 उठा उठा. मला वाटलं नागेल सांग. नाही 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 कशाला इथे उठा. आबा बघितलं का अध्यक्ष? घेऊ नका आबा. नाही 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 नागिन नाही तुम्ही घेऊ नका. नागेल माझ्या पाठीमाग. नाही काय करता आम्ही आहे की मेंबर आणि गटनेते म्हणत होते गावात बुवा आलाय त्या बुवाकडे आपण जाऊ आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आबा चला राव आपण जाऊ. नको नका मला बाहेर निघू वाट नाही. स्वप्नात बी येते बाबा रस्त्याने नको बाबा. घेऊन कसं जमला आबा? कसं जमलं आबा? मला लय दिसते का ती आम्ही आहे की आम्ही आहे की आम्ही त्याच्याकडे बघतो. आम्ही आहे की तुमच्या बरं राव. आम्ही तुमची राव वाघासारखी माणसं असताना आबा राव आम्ही सावली सारखं वाटते नाही, तुम्ही घेऊ नका आम्ही आहे चला. थंड वाजते आम्ही तुमच्या बरोबर असतो. आता फॅन कुणी लागा चालू केला नाही, बंद कर तू. आप्पा तुम्हाला पिऊन येऊ नका म्हटलं होतं. पिऊन आलाय मी इथं. कोण पिलंय अरे तुम्हाला चाला येतं का इथं नीट? जरा इथं का आता आज खडकत चालतोय जरी चालला आणि येते कुणाच्या पायाने चालत आलोय बघा आता? की आता. तुमच्या पायाने चालत आलोय तुमच्या उरा बसलो गावी बरं ऐका ते त्यांना दिलंय ना सामान दिलंय ना. बापा, सांगा की. आपल्या शब्दात बदल नाही. जाऊन बघायचं पारव्याचाच कावळा झाला असेल. सगळं सामान दिलंय पण मी बरं तुम्ही काय नियोजन लावलं ना बरोबर. हा नियोजन लावलंय बराबर. मग काही टेन्शन नाही. त्या गाण्यात चांदीला सांगितलं की विषय क्लोज होतो येताय घेऊन. मग बरोबर तुम्ही आणलं का सामान आमचं? आणलंय सगळी तुमची सोय केली आहे तिथं. केली ना हा ओके सोय केली आहे तिथं. बरं जाऊ दे, आता बघू गटणी त्याचं काय चाललंय. बघू की. मला इथं बसतो कुठं खोन पडीत बसलाय काय माहिती. हा बघूया चला लवकर. चला. हे दिसतंय का? ये जत्रा, ये जत्रा.
आग लगा फाटायचीच राहिली होती लगा माझी. पण चांगलं काम बिघडावशील का कसला मेकअप केला लगा या केळी. एवढं सामानच लावून घेतलंय कुठे अरे तोंडावर तोंड मला सांग की तू झालाय का नाही पारव्याचा कावळा बक्काचा एक नंबर झाला याचा कसं काय मेकअप? एकच नंबर. नमस्कार बाबा नमस्कार. अरे पालकांनो, तुम्ही माझी तपश्चर्या भंग केली. हे तर कॅरेक्टर मध्येच घुसलं राहिले. ओळख काय प्रयोजन? तुम्ही आहे होय. बरं काय प्रयोजन झाले का? तयारी वर आली. झालं सगळं तुम्हाला काय सांगितलंय दुपारी? त्या आबाला गोड बोलून तुम्ही जळ्यात अडकवून इथं कसं तरी आणा माझ्यापर्यंत. मी इकडे सगळी फिल्डिंग लावली. सगळं काम झालेलं आहे फत्ते त्यांना आणून तुमच्यावर चढावतो ह्यांच्या पैसे तपश्चर्या भंग करता तुम्ही अचानी. आम्हाला माहिती आहे ते आला माणूस तुमच्या उरावर पडला तर सगळा गोळ होईल की नाही तर माझं कांबारट मोड चाल. नाही त्याची काळजी नको. तुम्ही व्यवस्थित सगळं करून आणा. मग सगळं व्यवस्थित आम्ही आता. अशी भीती घालू एक गाळण पाचावर धारण झाली पाहिजे आपण. थर 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 ए, गेलाच पाहिजे ना फाळ 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 झालं पाहिजे. काय असं करू आपण. काय पण फळ केली पाहिजे. असं करू आपण. ते बाबा फक्त तुम्ही आणा. इतकी भीती घालू. मेंबर ही पण फळ मला द्यायची बरं का. ही तुम्हाला देतो जाताना. चकाला देतो. हा. येऊ का मग काम फत्ते झालं पाहिजे. पण ते हा डाऊट घ्यायचं नाही दोघांवर. हा. लई झाली काय सांगायचं आबाचा सगळा हे झाला की चिकिंग बुम बुम चिकिंग चिकिंग जाऊन बुम बघू की आपण काय मग काय चल रवा आता तुमच्याच घरी निघालेलो आम्ही. कशाला रे कशाला बाई आम्हाला भेटायला आणि काय? नाही गाडी आबाचं चिकिंग बुम बुम चिकिंगच केलंय राव लका काय लका जिग्यान आपल्याला काय बोलताय का आबाची हालत काय झाली लका तुम्ही चेष्टा करताय आबाची. ह्याच्यामुळे सांगतो तुम्ही घरात थांबू नका हे असे बोलते मागे. चेष्टा करतो काय रे माझी. नाही राव आबा मी तुमच्यासाठी तर आलोय त्या पोवाकडे न्यायचंय तुम्हाला ह्यांना कसं माहिती बाई आवा बोलता आम्हालाच माहिती आहे ती बुवा कुठे आहे ती. लका लका आपण सांग केला का आपल्याला कुठे त्याला मग बुवा? दिलं नाही. हे चांदीने जर मला कुकुळ्याला घेतलं लगेच सांगणार तुम्हाला. आबाराव ही काय राव ही पिले आबाराव मला हे वासाने सण नाही होत राव. माझ्यासाठी गेला का कुकुल्या मी चांगला असला हे दोघाला घेतला आबा आपण थोडा क्लासिक राव बुवाला आबा ह्यांच्या काय नाही तिला कशाला काय येळ घालव तुला तीन का दिवस रात जरी गेला 3 दिवस तरी बुवा तुम्हाला सापडत नाही. हा, बोला. ए बाबा ये ये असं काय बरं आता मी कुकुल्या घेतो. हा, बस बाबा आबा लय वासितले आपल्या सर्व आबा राव. आबा तिकडे एक मुका घेऊ का बाबा याचा. ए आबाला काय ए, चल बस आबा चला लवकर चला चला चला. आबा बारा महाराष्ट्रात नाव आहे त्या बुवाचं काम गेले राजूराव माझ्या स्वप्नात येते बाबा नागिन बाबा. बाबा तुम्ही कशाला टेन्शन घेताय. नागिन असं त्याच्या पुढे नागिन डान्स करते. अरे नाव काढ नको चल चल लवकर. लय बोला नका लाव, आपल्याला पिले आधीच लय. ए, तुझं मुलगा गेलं मग. बसलाय का नाही आप्पा? अरे कोण आहे बाबा हे? अहो तुम्हाला नीट व्हायचंय की नाही करायचंय, नीट झालं म्हणजे बस. नको लागा चला घरी नको नको. आबाराव आपण इंजिनियर चांगला माणूस आला आता अध्यक्ष संघ मी आहे. आबा बेहतर राव तुम्ही. आम्हाला सरपंच पाहिजे गावाला ये बस 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 दमनी बस आम्ही आहे भिऊ नका. जमिनात जाईल. बसला वाटत. आबा आला मला सारखा मेंबरला म्हणतोय यम म्हणजे आबा आणि आबा म्हणजे यम. आता आबाला रेडिओ बसून पाठवणार मग बघ तिथं कुठं यम आहे ते. आला तुम्ही आलो की आता दिसत नाही काय मला. काय प्रयोजन घेऊन आलाय बालकांनो? महाराजांना सांगा आप्पा. महाराज हे आमचं गावचं वाघ आहे वाघ. हा माणूस गावचा प्रतिष्ठित व्यक्ती आहे बरोबर कसं काय? आणि तुमच्याकडून फार मोठा गुन्हा झालेला आहे. तुमच्यावर काल सर्पयोग आहे. नागिन तुमच्या डंकावर आहे.
आता काय हो महाराज भीती दाखवू नका राव, तुमच्याकडे कशाला आणलंय? महाराज किती बी खर्च होऊ द्या पण हे मागचं लचंड घालवा. उपाय आहे, जरा महाग पण आहे आणि तो करावा पण लागेल. किती बी खर्च होऊ द्या, किती बी माझी आबासाठी तरी चालतंय. आपा माझी किडनी 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 विकते. नागिनीच्या प्रकोपातून तुम्हाला जर वाचायचं असेल तर त्यासाठी काय काय सामग्री लागते ध्यानात ठेवा. आपल्याला 200 अंडी लागतील. खर्च जरा मोठा आहे आणि तो करावाच लागेल. 5 लिटर दूध, 5 डझन केळी, 5 डझन सफरचंद, 5 डझन पेरू, हे सर्व घेऊन जायचे. आणि जाताना एक खांबा पण घेऊन जावा. आणि रानातल्या वारुळाच्या जवळ नागपंचमीच्या आदल्या रात्रीच्या 12 वाजता तिथं नेऊन ठेवा. 200 अंडी केळं ना अमुक तमुक सांगते. लागणीला काय दुसरं लग्न करायचं काय? काय म्हणते घेऊ तिथं. आबा अजून एक गोष्ट करायची आहे. तुम्हाला 3 वेळा नाक घासावं लागल. कुठं? वारुळाच्या समोर. तुम्ही जर हालचाल नाही केली तर आबा महाराज सगळी व्यवस्था आम्ही करतो. तुम्हाला पूर्णपणे याच्यातून मुक्त करण्यासाठीच तर हे प्रयोजन आहे. महाराज मग ठीक आहे, आम्ही ते सगळं पैसे जाऊन द्या पण आमचा सोन्यासारखा सरपंच नीट झाला. पैसा तुम्हाला पाण्यासारखा खर्चावा लागेल. ए बाबा फाटा सोडतो पण मला नीट कर बाबा. पाण्याचा फाटा सोडतो. माझी फी 50,000 रुपये आहे. ए, दिले 1 लाख रुपये, 1 लाख रुपये तुला. मग चल तुमचं काम झालं म्हणून समजा. या भैया आम्ही नियोजन करतो. नियोजन करा आम्ही आलो. बघतो थोडं. होय होय ए, चला ए, चला. कडक बर का कडक. काय घटने तर राव तुमची ऍक्शन. अरे नाद कसा काय झाला? शिवा झाला का नाही? तुम्हाला म्हणलं होतं का नाही घेऊन या आपण कार्यक्रम करू म्हणून? ओके कार्यक्रम लागला राव. मग कसं झालं आता? कसं बेलं? नाकाचं घासायला लावलं नाकाच. मग कसं बेलं? तुम्हाला म्हटलं का नाही ती आपल्या माणसाशिवाय काम होणार नाही. हा तुम्ही आयडिया बरोबर सांगितली ती दुपारी. बरोबर तुम्हाला बरोबर. म्हटलं का नाही आपलाच माणूस तिथं लागल. बरोबर. मग त्या कामगिरीप्रमाणे कामगिरी सगळी पथ्य झाली आहे. आता पुढची कामगिरी कशी करायची त्याचं नियोजन आपण करू. आता मजा बघायची काय माझ्या का? बघा की आता. हा चला मग जायचं का? हा चला 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 आता घरी. मजा तर बघायची ना. चला चला घेतो बाबा घरी माझ्या. त्याचा नाद. ते मला धरा बाबा. मला धरा. कुठं वारुळायला का? आबा तिकडं आहे, तिकडं लिंबाच्या झाडाखाली. अध्यक्ष बघितलं का? अहो राव घरी आल्यावर कधी दुधाचा चहा पाजला नाही, नुसता कोराचा पाजला. लेमन टी नावाखाली. राव 40 लिटर राव दूध. ए, यार असं दिला का ती का पट्टी असू दे, शिंदे आला. माझा खांदा गोळा आला आबा. पोट राहिले. मी बी कधी बाजार भरला नाही पण आबासाडीचा खांद्यावर घेतलाय. चला अरे लका, चला का असं द्या ती नागिन खुश होईल बाबा. चला ठेवा अध्यक्ष. ठेवून चला पटापटा. अध्यक्ष ही उचलू लागा जरा. 2 मिनिटं इकडे धरा. ठेवा तिकडे ठेवा. तिकडे ठेवा. हो ती वाटतंय मला. महाराज काय म्हणलेला माहित नाही बे. ए बाबा माफी मागतो मी तुमची. आबा चला चालू आबा आपलं. माझ्या नवऱ्याला मारलंस तू? अहो चुकून झाली देवी माता. मी ट्रॅक्टर चालवत होतो आणि ट्रॅक्टर खाली ती आलं अचानक. बाबा हे काय स्पष्टीकरण द्यायची वेळ आहे का? उरकन आपलं चला लवकर. काही सांगितलं तरी मी तुला सोडणार नाही. हो नाही मग चुकलं माफ करा. आबा सगळं आणलंय की म्हणा. सगळं आणलंय. सांगितलं केळी 1 डझन आणल्यात. सफरचंद 5 किलो. कॅन्ड आणलंय तसं. आणि तुम्ही 5 लिटर सांगितलं मी कॅनच आणला. तू काही आणलं ना तरी मी तुझा जीवच घेणार. माफ करा मला एवढं बरं. चुकून झाले. तुला सोडणार नाही मी कधीच. नाग
बाबा कपाळ ती घासतो काय घासत ती घासतो पण माफ करा. आबा तुला सोडते मी पण एक लक्षात ठेव माग वळून नाही बघायचा. नाही अजिबात नाही अजिबात नाही. ए, पोरांनो माग वळून बघायचं. उठायचं पहिलं उठायचं. चपल्या सुद्धा इथंच ठेवून पळाली आता. सोडून पळाली काय भरल्या चपल्या दोन तिथल्या पुढच्या बघा ना तुम्ही. लय राव त्यांची तारा झाली. या बाई इतका बिल 5 लिटर दूध रुमाल किती राहिला इथं? तुम्हाला सांगतोय काय हे सगळं मला आमचं आहे. अरे बाळांनो ही आमच्यामुळे तुम्हाला मिळलं. आमच्यामुळं मिळू द्या पण तुम्ही ह्याच्यात मन घालला का? नाही आपण आम्ही मन घालत. हे बघा मेंबर आपल्याला- तुम्हाला म्हणलं होतं का नाही ही पलाटतील दोघ जण म्हणून. अहो जाऊ द्या नेते ती जाऊ दे आपल्याला आबा बेलाय. तिला अवघड झालं बाबा. विषय आहे ना आपल्यासाठी महत्वाचा. अहो तो गड्या तर काची काय कशाला कळणार आहो त्यांना तू अवघड झाले. चपल्या बेकारी झाली त्यांची. चपल्या इथंच आहेत बघा की. बघा. चपल्या नाही राव आम्ही काढत आमची चढली काय तुम्हाला. मग कसला आवाज निघतोय ना? काय करताय बघा की साप केवढा आहे. कुठे काय कुठं दिसते सांगतो मला बावळा काय करत साप दिसायला पण ह्यांच्या ह्याला काही सामान आम्ही देवी माताला दिलं तुमच्या हातात कसं काय रे अरे जिंग्या हे सामान आम्ही देवी माताला दिलं तुमच्या हातात कसं आहे? आबा हा अहो इकडे गटनेत्याकडे बा की आबा. आबा ही बघा की ही बघा हे काय आहे लाल लाल. ए, बागल बुवा इकडे ये. अहो काय आबा हा काय अरा अध्यक्ष आता डोक्यात आलं माझ्या काय विषय झालाय माहितीये का ह्यांनी आपल्याला उल्लूक केलं उल्लू की लालीन हे कुकुल हे पांढरे अरे ह्योच बुवा होता अरे हेच बुवा होता. बरं इकडे ए, ठीक आहे, इकडे. खरं सांगतो काय भानगड आहे तिची घ्या. आबा तिकीट नेते आणि मेंबर हे दोघांचा प्लॅन होता ते आम्ही ऐकलं मग आम्ही त्यांच्या संग राहिलो. अरे नालाय का नेमऱ्या आणि तू गट नेत्या लाज वाटाय पाहिजे तुला का माझी किती अब्ज केली अध्यक्ष सांगायला जीव जायचा असले तुमच्या नाटकात. आला का माझं का झोक नाही मला राष्ट्र सुद्धा फुसून येते माझ्या स्वप्नात हा तुम्हाला लाज वाटाय पाहिजे या पाहिजे ना माझ्याकडे जवळ तुम्ही हा काय झाले काय नाही आणि तुम्ही नाटक करता रे हा अहो या मेंबरला काय कळतं का कुठं बी राजकारण करतो कुठं बी. आणि ही दोन कुत्री त्याला कळतं का काय. 90 तिथं वळवळ करते ती. अरे नालाय करून लाज वाटाय पाहिजे तुम्हाला कळलं का. अरे सिग्या जाऊ वर येऊ दे बाबा उडू का उडा होय मेंबर आपल्या वावडी करणी तर केली ना. आबानं करणी केली असेल काय आबाने आबाने. माझा जादू आज दुसरीचा झाला. तुमच्यापेक्षा नाही वर घालाली वावडीला तर नावाचा जिंक्याच. आबा हे वावडी नाही तुमच्या उडवलीला तुमच्या कमच उडवली मी उडू का ओढले कसली वावडी केली लागा जो लागा त्या आबावर उडवायची होती लागा या आपल्या उडायला लागली लागा वावडी काय लागा. बघा बघा ही फुल्याची चावडी अरे हे
बघा 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 ही खुळ्यांची चावडी, अरे बघा ए बघा ही खुळ्यांची चावडी, हे बघा 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 ही खुळ्यांची चावडी, बघा बघा ही खुळ्यांची चावडी.